अँगल मेजरमेंट सिस्टममध्ये आपण आतापर्यंत पाहिलं डायरेक्टेड अँगल म्हणजे काय. डायरेक्टेड अँगल इज द ordered pair of initial ray and terminal ray. Basically, when terminal ray rotates or revolves about the initial ray, when terminal ray rotates or revolves about the initial ray, then the angle formed is called directed angle. मग हे रोटेशन दोन डायरेक्शनमध्ये पॉसिबल आहे, त्यामुळे त्याला डायरेक्टेड अँगल म्हटलं जातं, कारण इथे डायरेक्शनला इम्पॉर्टन्स आहे. मग ही डायरेक्शन कशी, जर तो टर्मिनल रे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट केला तर आपण त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करणार, आणि जर तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट केला तर त्या अँगलचं मेजर आपण निगेटिव्ह घेणार. मेजर ऑफ अँगल म्हणजे काय असतं या केसमध्ये. मग मेजर ऑफ अँगल मीन्स द अमाऊंट ऑफ रोटेशन गिव्हन टू द टर्मिनल रे अबाउट इनिशियल रे. म्हणजे टर्मिनल रे आपण जितका जास्त रोटेट करू, जितका जास्त रिव्हॉल्व करू, तितकं अँगलचं मेजर वाढत जाणार, चेंज होत जाणार. त्यामुळं अमाऊंट ऑफ रोटेशन गिव्हन टू द टर्मिनल रे अबाउट इनिशियल रे, अमाऊंट ऑफ रोटेशन गिव्हन टू द टर्मिनल रे अबाउट इनिशियल रे is the measure of that directed angle. डायरेक्टेड अँगलचं मेजरमेंट म्हणजे त्या टर्मिनल रेला आपण किती रोटेशन देतोय त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. त्यानंतर यामध्ये काही स्पेसिफिक अँगल्स आपण डिफाईन केले. एक म्हणजे झिरो अँगल आणि दुसरं म्हणजे स्ट्रेट अँगल. झिरो अँगल म्हणजे काय, when no rotation is given to the terminal ray about initial ray, कुठलंच रोटेशन त्याला दिलं नाही, तो रोटेटच केला नाही, तो जागेवरच ठेवला, म्हणजे यामध्ये OA आणि OB हे दोन रेज आहेत. त्यातला OA हा सपोज इनिशियल रे आहे, OB हा टर्मिनल रे आहे. पण आपण OB हा टर्मिनल रे रिव्हॉल्वच केला नाही, रोटेटच केला नाही, तो जागेवरच ठेवला. नो रोटेशन मीन्स झिरो रोटेशन. झिरो रोटेशन म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन झिरो आहे. सो दॅट अँगल इज कॉल्ड झिरो अँगल. जर त्याला एक रोटेशन पूर्ण देऊन आपण जागेवर आणलं तर अँगल 360 डिग्रीचा या मेजरचा अँगल तयार होतो, पण त्याला झिरो अँगल म्हणता येणार नाही. त्यामुळं इनिशियल रे आणि टर्मिनल रेच्या पोझिशनवर डिपेंड नाही आहे, तर मेजर ऑफ अँगल हे अमाऊंट ऑफ रोटेशनवर डिपेंड आहे. मेजर ऑफ अँगल डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ रोटेशन. त्यामुळे इन शॉर्ट कधीही मेजर ऑफ अँगल म्हटलं की लक्षात ठेवायचं अमाऊंट ऑफ रोटेशन. ओके. जसं रोटेशन चेंज होत जाईल तसं अँगल चेंज होत जाईल, अँगलचं मेजर चेंज होत जाईल. त्यानंतर आणखी एक स्टँडर्ड अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल. स्पेसिफिकली स्ट्रेट अँगल हा नेहमी नॉन कोलिनियर रेसपासून तयार होत असतो, परंतु 180 डिग्री किंवा त्याचे मल्टिपल असणारे सुद्धा अँगल असतात, तेही गृहीत धरायचे, म्हणून हा स्ट्रेट अँगल डिफाईन केला जातो. स्ट्रेट अँगल म्हणजे काय, ज्या अँगलमध्ये इनिशियल रे आणि टर्मिनल रे यांच्या डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असतात. इनिशियल रे आणि टर्मिनल रे यांच्या डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असतात, त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल.
ओके, 0 अँगल, स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगलचं मेजर फक्त 180 असेल असं नाही, -180 असू शकतं, किंवा आणखी एक रोटेशन देऊन परत त्याला जागेवर आणलं आपण तर 180 + 360 म्हणजे 540 एवढं पण असू शकतं. त्यामुळे स्ट्रेट अँगलसाठी महत्त्वाचं काय, फक्त इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन. इनिशियल रे आणि टर्मिनल रे यांच्या डायरेक्शन्स अपोजिट असतील. ओके, देन सर when the terminal ray, हा समजा इनिशियल रे आहे, हा टर्मिनल रे आहे, हा जर इकडनं रोटेट केला तर पॉझिटिव्ह, हा इनिशियल रे, हा टर्मिनल रे. हा जर या डायरेक्शनमध्ये रोटेट केला, याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. या डायरेक्शनमध्ये रोटेट केलेला असेल तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यावेळी अँगल मेजर हे पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि जर तो ह्या डायरेक्शनमध्ये रोटेट केला तर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अँगल मेजरमेंट निगेटिव्ह घेतली जाते. ओके, गॉट दिस? यस सर. देन आता ह्या अँगल मेजरमेंटच्या सिस्टम्स आपल्याला पाहायच्या आहेत. अँगल मेजर करण्याच्या बेसिकली 3 सिस्टम आहेत. अँगल मेजरमेंट करण्याच्या 3 सिस्टम आहेत. यापैकी पहिली सिस्टीम जी आहे ती आहे फ्रेंच सिस्टीम. पहिली सिस्टीम जी आहे ती फ्रेंच सिस्टीम. ही खूप कमी प्रमाणात आता उपयोगात येते, याचा यूज फार कमी आहे. इवन आपल्या तर करिक्युलममध्ये सुद्धा ती इन्क्लुडेड नाही आहे, पण तुम्हाला जस्ट एक माहिती असावं म्हणून याबद्दल सांगितलं आहे. फ्रेंच सिस्टीम. सेकंड, सेक्साजेसिमल सिस्टीम. सेकंड सिस्टम आहे ती सेक्साजेसिमल सिस्टीम, जी आपल्या आत्तापर्यंत यूजमध्ये असणारी सिस्टम आहे. आणि थर्ड सिस्टीम आहे ती सर्क्युलर सिस्टीम, जी आता आपल्याला या पुढे जास्तीत जास्त प्रमाणात वापरायची आहे. त्यामुळे मेजर वर्किंग आपलं या 2 सिस्टमवरती होणार आहे. फ्रेंच सिस्टममध्ये अँगल मेजरमेंट केली जाते ग्रेड या युनिटमध्ये. सेक्साजेसिमल सिस्टम म्हणजे अँगल मेजरमेंट केली जाते डिग्री या युनिटमध्ये, जी आपण आत्तापर्यंत यूज केलेली आहे, 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री वगैरे. आणि सर्क्युलर सिस्टममध्ये अँगल मेजरमेंट केली जाते रेडियन या मेजरमध्ये. तर या एकेका सिस्टमबद्दल आपण आधी वर्कआउट करणार आहेत, मग त्यांच्यामधले रिलेशन्स पाहणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, in case of French system, angles are measured in the unit grade. In the French system, angles are measured in the unit grade. तर युनिट म्हटलं की ते युनिट डिफाईन करावं लागतं. म्हणजे 1 ग्रेड म्हणजे नेमकं काय. आता ज्यावेळी अँगल्स इनिशियली डिस्क्राईब केले गेले, कन्सिडर केले गेले, त्यावेळी 2 थिंग्स
स्टँडर्ड रेफरन्स गृहीत धरण्यात आल्या. एक म्हणजे आपली नंबर सिस्टम जी की डेसिमल आहे, 10च्या पटीमध्ये त्याच्या व्हॅल्यूज घेतल्या जात होत्या. आणि जो सगळ्यात जास्त स्टँडर्ड अँगल कन्सिडर करण्यात आला तो म्हणजे हा. हा अँगल कुठला? राईट अँगल. येस, कुठला अँगल? राईट अँगल. राईट अँगल. या दोन स्टँडर्ड डायरेक्शन्स आहेत युनिव्हर्सली रेफरन्स म्हणून गृहीत धरण्यात आलेल्या, ती म्हणजे एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. आणि या दोन डायरेक्शनमध्ये तयार होणारा हा अँगल तोच सगळ्यांना राईट वाटला, म्हणून त्याला नावच दिलं राईट अँगल. हा राईट अँगल रेफरन्स म्हणून घेण्यात आला. आणि या राईट अँगलचे 100 इक्वल पार्ट केले. राईट अँगलला काय केलं? 100 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड केलं. या प्रकारे असे 100 पार्ट केले त्याचे. आणि तो प्रत्येक एक भाग 100 इक्वल पार्ट केले. आणि तो जो प्रत्येक एक भाग होता त्याला म्हटलं गेलं 1 ग्रेड. जसं आपण म्हणतो ना युनिट्समध्ये, 1 मीटर इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर? 100. याचा अर्थ एका मीटरचे 100 इक्वल पार्ट केले आणि त्यातला एक पार्ट म्हणजे 1 सेंटीमीटर. एका सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट केले, तो प्रत्येक एक छोटा पार्ट म्हणजे 1 मिलीमीटर. हे जसे स्मॉलर फॉर्म आहेत युनिटचे, तसं यांनी काय केलं, एक राईट अँगल घेतला, त्याचे 100 इक्वल पार्ट केले आणि त्या प्रत्येक पार्टला म्हटलं 1 ग्रेड. याचा अर्थ 1 ग्रेड म्हणजे काय? इट इज द 100th पार्ट ऑफ राईट अँगल. 100th पार्ट ऑफ राईट अँगल म्हणजे राईट अँगलचा तो 100वा भाग म्हणजे 1 ग्रेड. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो, 100th पार्ट म्हणजे 1/100 इंटू राईट अँगल. 100 डिव्हिजन्स केल्या त्याच्या, 100 छोटे छोटे भाग केले, दॅट इज 1 ग्रेड. ओके. आता राईट अँगलचे 100 पार्ट केले आणि त्याचा प्रत्येक एक पार्ट म्हणजे ग्रेड, त्याला 1G असंही डिनोट केलं जातं, ग्रेडचं युनिट. 1 ग्रेड. त्यानंतर जी सिस्टम आली, जी आपण मोस्ट वाईडली यूज सिस्टम आहे आणि आपल्याला सगळ्यात सोपी वाटणारी आत्तापर्यंतची सिस्टम, ती म्हणजे सेकंड सिस्टम, दॅट इज कॉल्ड सेक्साजेसिमल सिस्टम. या सेक्साजेसिमल सिस्टममध्ये अँगल मेजरमेंट जी केली जाते
ती केली जाते डिग्रीमध्ये. आता डिग्रीमधले अँगल तर आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणीपासून यूज करत आलेलं आहे. डिग्रीच्या दृष्टीने जर विचार केला तर राईट अँगलचं माप किती असतं? 90 डिग्री. बरोबर आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण ग्रेड आणि डिग्री या दोन्हीमधलं रिलेशन तयार करू शकतो. ते कसं करणार? राईट अँगलचं माप किती डिग्रीमध्ये? 90 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी आपण 1 ग्रेड इक्वल टू 1/100 इंटू 90 डिग्री, दॅट इज 90/100 म्हणजे किती आलं? 0.9 डिग्री. So that is relation between grade and degree. 1 grade is equal to 0.9 degree. 1 grade is equal to 0.9 degree. That is a relation between grade and degree. यातलं एवढंच फक्त माहिती असू द्या, कारण आता ही सिस्टम काही यूजमध्ये नाही आहे आणि याच्यावरती काही आपल्याला क्वेश्चन्स वगैरे पण नसतात. पण जस्ट ॲज अ जनरल नॉलेज, ॲज अ जनरल इन्फॉर्मेशन या फ्रेंच सिस्टमबद्दल एवढंच लक्षात ठेवा. याच्यावरून मग जरी काही इन केस कुठल्याही सिच्युएशनमध्ये काही क्वेश्चन असेल तर तो सॉल्व करता येतो. कारण ग्रेडमधून एकदा डिग्रीमध्ये आलो आपण की मग डिग्री तर आपलंच आहे. ओके, पण यावरती काही फार क्वेश्चनिंग राहत नाही. महत्त्वाचं आहे ते सेक्साडेसिमल सिस्टीम, ज्या सिस्टममध्ये अँगल मेजरमेंट ही डिग्रीमध्ये केली जाते. मग आता जसं आपण फ्रेंच सिस्टममध्ये 1 ग्रेड हे युनिट डिफाईन केलं, तसं या सिस्टममध्ये सुद्धा 1 डिग्री हेही युनिट आपल्याला डिफाईन करावं लागेल. मग हे कसं डिफाईन होणार? 1 डिग्री याला आपण 2 प्रकारे डिफाईन करू शकतो. एक म्हणजे राईट अँगलचा रेफरन्स घेऊन, एक म्हणजे राईट अँगलचा रेफरन्स घेऊन. म्हणजे फ्रेंच सिस्टममध्ये राईट अँगलचे 100 इक्वल पार्ट केले आणि त्या प्रत्येक पार्टला डिग्री म्हटलं, ग्रेड म्हटलं. तसं सेक्साडेसिमल सिस्टममध्ये काय केलं गेलं तर एका राईट अँगलचे 90 इक्वल पार्ट केले. एका राईट अँगलचे किती इक्वल पार्ट केले? 90. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो 1 डिग्री इक्वल टू 90th पार्ट ऑफ राईट अँगल, किंवा 1 डिग्री इक्वल टू 1/90 मल्टीप्लाइड बाय राईट अँगल. नाइंटियथ पार्ट 90वा भाग. पण बेसिकली हा 90 कुठून आला, हे 90th का घेतलं, ही लिंक याच्यामध्ये लागत नाही. कारण त्याचा रेफरन्स कुठे आहे? त्याचा रेफरन्स आहे तो सर्कलमध्ये. आपल्याला माहित आहे
ज्यावेळी आपण एक पूर्ण सर्कल कन्सिडर करतो त्यावेळी त्या कंप्लीट सर्कलनं ट्रेस केलेला अँगल किती घेत असतो? येस 360. कारण आपण समजा या ठिकाणी आहेत, हा झाला इनिशियल रे, आणि हा आहे सपोज टर्मिनल रे. तर हा टर्मिनल रे आपण जसजसा रोटेट करू, जसजसा रिव्हॉल्व करू, तसं अँगल वाढत जाणार, अँगल चेंज होत जाणार. ज्यावेळी पूर्ण एक रोटेशन होतो तेव्हा अँगल होतो 360 डिग्री. याचा अर्थ 1 डिग्रीला आपण आणखी एका प्रकारे डिस्क्राईब करू शकतो, ते म्हणजे 360th पार्ट ऑफ ए सर्कल. म्हणजे या एका सर्कलचे 360 इक्वल भाग केले. एका सर्कलचे 360 इक्वल भाग केले आणि त्या प्रत्येक पार्टला म्हटलं गेलं डिग्री. म्हणजेच 1 डिग्रीला आपण असंही डिफाईन करू शकतो, इट इज 1/360 मल्टिप्लाइड बाय 1 कंप्लीट रोटेशन. सर्कल म्हणजेच काय असतं? 1 कंप्लीट रोटेशन, 360th पार्ट ऑफ ए कंप्लीट रोटेशन. किंवा आपण त्याला 1 रोटेशन असं म्हणू शकतो. एका पूर्ण रोटेशनला 360 छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड केलं आणि तो प्रत्येक पार्ट म्हणजे 1 डिग्री घेतला. आता 360चे जर 4 भाग केले तर प्रत्येक भाग कितीचा? एक पूर्ण रोटेशन आहे, त्याचे 4 इक्वल पार्ट केले, प्रत्येक पार्ट कितीचा? 90. एका रोटेशनचे 4 भाग केले, प्रत्येक पार्ट कितीचा? 90. एका रोटेशनचे 2 इक्वल पार्ट केले, प्रत्येक भाग कितीचा? 180. येस. एका रोटेशनचे 10 इक्वल पार्ट केले, प्रत्येक पार्ट कितीचा? 36. बरोबर. 36. एका पूर्ण रोटेशनचे 30 इक्वल पार्ट केले, प्रत्येक पार्ट कितीचा? 12 डिग्री, 12 डिग्री. बरोबर. आणि एका पूर्ण रोटेशनचे 360 इक्वल भाग केले, प्रत्येक भाग कितीचा? 1 डिग्री. क्लिअर? क्लिअर? 1 डिग्री. यस. लक्षात आलं? आता हे डेफिनेशन काही विचारत नसतं कोण, पण ज्यावेळी कुठल्या हायर लेवलच्या एक्झाम्पल्सला आपण फेस करत असतो तेव्हा कुठली गोष्ट कुठे काय कन्सेप्ट म्हणून यूज करावी लागेल सांगता येत नसतं, म्हणून ही माहिती पाहिजे असतं. नाहीतर 2-3 फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिले, काम संपलं, टॉपिक एंड. त्याला काही फार वेळ लागत नाही. हे असं असतं, असंच असतं, उपयोग नाही त्याचा. हे आलं कुठून हे महत्त्वाचं आहे. आता हे तर आपला माहिती होतं ना, डिग्रीमध्ये अँगल मेजर करतात. एक पूर्ण रोटेशन म्हणजे 360 डिग्री असतो.
राईट अँगल म्हणजे 90 डिग्री असतं, हे तर माहीत आहे ना, आपण लहानपणीपासून वापरत आलोय. यात काय पुढं, आत्तापर्यंत आपण फक्त काही स्पेसिफिक अँगल्सवरतीच फोकस केलेला आहे. 0 to 360 एवढ्याच अँगलवरती आपण आत्तापर्यंत, तेही त्यातल्या त्यात फक्त काही स्टँडर्ड महत्त्वाचे 0, 90, 180, 270, 360 बस. 30, 45, 60 संपलं. पण हे 7-8च अँगल आहेत असं नाही. पण अँगल म्हटलं की आपल्याला 3-4च आठवतात. 30, 45, 60, 90, 0, 180 संपलं. असं नाही आहे, हे मोठे मोठे झाले. याच्या आणखी स्मॉलर युनिटमध्ये एंटर केलं गेलं ह्या सिस्टममध्ये, ती आपल्याला स्मॉलर युनिट्स पाहायचे आहेत यामध्ये. आता 1 डिग्री म्हणजे आपल्याला काय कळालं, ह्या 1 डिग्रीचे पुन्हा 60 इक्वल पार्ट केले. 60 1 डिग्रीचे पुन्हा 60 इक्वल पार्ट केले आणि त्या प्रत्येक पार्टला म्हटलं गेलं मिनिट्स. जसं आपण 1 मीटरचे 100 इक्वल भाग केले त्याला आपण म्हटलं सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरचे 10 इक्वल भाग केले त्याला आपण मिलीमीटर म्हणतो. म्हणजे जसं किलोमीटरचं मीटर, मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मिलीमीटर, हे लहान लहान युनिट आहे. मेजरमेंट लेंथ तीच आहे, सिस्टम तीच आहे, पण युनिट लहान आहे. तसं अँगल मेजरमेंटच आहे, पण स्मॉल अँगल जर असतील, कारण आपला आता पूर्ण रिअल नंबरमध्ये एंटर व्हायचं आहे, मग स्मॉल अँगल जर असतील तर काय करायचं, याच्यासाठी काय केलं गेलं, हा जो डिग्री आहे त्याला 60 इक्वल पार्टमध्ये परत डिवाइड केलं आणि प्रत्येक पार्टला म्हटलं गेलं मिनिट. त्यामुळे आपण म्हणू शकतो 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स. त्यानंतर पुढे चालून पुन्हा या 1 मिनिटचे परत 60 इक्वल पार्ट केले. मग 1 मिनिटचे जर 60 इक्वल पार्ट केलेत तर त्या प्रत्येक पार्टला काय म्हणणार, 60 सेकंद. सेकंड्स. मिनिट सेकंड्स आपल्याला माहिती आहे, रिलेटेड टू टाइम. 60चं रिलेशन असतं, बरोबर. त्यामुळे तीच नावं या ठिकाणी कंटिन्यू केली. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड. मिनिट आणि सेकंद हे अँगल मेजरमेंटचेच युनिट आहेत, पण स्मॉलर युनिट आहेत. आता यांचं वर्किंग काय असतं, याचा आपला यूज काय, तर बऱ्याच वेळा आपल्याला युनिट कन्व्हर्जन्स करावे लागतात. छोट्या युनिटमधून मोठ्या युनिटमध्ये जायचं, मोठ्यामधून छोट्यामध्ये जायचं. म्हणजे मिनिटला डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करायचं, डिग्रीला सेकंड्समध्ये कन्व्हर्ट करायचं, सेकंडला मिनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं. असं तसं आपण मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटरचं किलोमीटरमध्ये, किलोमीटरचं मिलीमीटरमध्ये कन्व्हर्जन करतो ना हे सगळे फिजिक्समध्ये, बरोबर आहे. तसे फक्त कन्व्हर्जन्सचे काही सिंपल वर्किंग याच्यामध्ये आहेत. जेही लेवल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यावरती क्वेश्चनिंग नसतात, पण ॲज ए बेसिक आपल्याला हे फक्त माहिती असाव्यात. थिंग्स ॲडव्हान्समधून वगैरे
एखाद्या वेळी देताना व्हॅल्यू तशा देतात, तिथे अडायला नको. मग आता 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट, त्यामुळे डिग्रीचं कन्व्हर्जन जर मिनिटमध्ये करायचं असेल तर 60 मल्टिप्लाय करणे. आता पहा, युनिट कन्व्हर्जन हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. तो मॅथमध्ये खूप कमी येतो. मॅथमध्ये ऑलमोस्ट सगळं विचारात घेतलं तर फक्त एवढाच टॉपिक आहे हा की ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिट कन्व्हर्जन्स करावे लागतात. अँगल मेजरमेंट्स एवढा एकाच सेक्शनमध्ये जर कधी आलात तर कन्व्हर्जन्स करावे लागतात. पण पर्टिक्युलरली तुम्हाला फिजिक्समधून, केमिस्ट्रीमधून वगैरे असे भरपूर ठिकाणी सिच्युएशन्स येतात की युनिट कन्व्हर्जन करायचे असतात आणि मेजॉरिटी जणांचं प्रॉब्लेम तिथेच होतो. रिलेशन सगळे माहिती असतात, बेसिक रिलेशन. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर वगैरे, हे सगळे डिटेल माहिती असतं इथे. पण प्रॉब्लेम कुठं होतो, ज्यावेळी आपण एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये कन्व्हर्जन करायचे असतात. 10⁻³ 10⁻³ 10⁻², 10⁻², 10⁻², हे आकडे पण सगळे माहिती असतात. प्रॉब्लेम हा होतो की कधी +3 घ्यायचा आणि कधी -3 घ्यायचा, कधी (6) घ्यायचा, कधी (6) घ्यायचा. बरोबर आहे का? होतं का असं? येस. नसेल होत तर खूप चांगली गोष्ट आहे. कन्व्हर्जन्स केलेत का काही अशा प्रकारचे की अजून नाही तिथपर्यंत पोहोचले? Yes sir, केलेत. त्यात कन्फ्युजन होतात की नाही? येस ऑर नो? नसतील तर मग लगेच आपलं पुढे चालायला. कधी कधी होतात सर. हो सर. कधी कधी होतात. ओके. मग ते जे कधी कधी आहे त्याच्यासाठी काय करायचं पहा. इथं कन्व्हर्जन्स कसे आहेत ही प्रोसेस समजून घ्या. हेच सगळीकडे अप्लाय करायचं. फक्त हे आकडे बदलतील. 60 ऐवजी ते 10⁻³ वगैरे हे सगळे येतील. एक तर कन्फर्म आहे की 10⁻³ हा 10⁻³ पेक्षा लहान आहे का मोठा आहे? मोठा. मोठा. कोण मोठा आहे? 10⁻³ आणि 10⁻³ मध्ये मोठा कोण आहे? 10⁻³ 10⁻³. याच्यात तर काही कन्फ्युजन नसतं. नाही. आता बघा, मीटर सेंटीमीटर दोन्हीत मोठा कोण? मीटर. मीटर. मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर या सगळ्यात लहान कोण? मिलीमीटर. मिलीमीटर. यात काही कन्फ्युजन असतं का आपलं? नाही. नाही. हे पण क्लिअर आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम होतो त्यांच्या जोड्या लावण्यामध्ये. आता पहा, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आहे. एक बेसिक रिलेशन फक्त लक्षात ठेवायचं. कधीही तुम्हाला युनिट कन्व्हर्जन्स करत असताना बेसिक रिलेशन लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. ते डेव्हलप करायला खूप तास लागत नाहीत, खूप मिनिट्स, खूप वेळ तुमचा वाया जात नाही. प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला सगळी रेडीमेडची सवय लागली. पटकन मला आठवावं, पटकन माझ्या डोक्यात यावं. नाही येणार ना. डेव्हलप करा. कन्फ्युजन होत आहे याचा अर्थ त्याला तितक्या जास्त लेवलने आपण प्रॅक्टिस आउट केलेलं नसेल. इट्स ओके, हरकत नाही. पण देअर मस्ट बी ऑलवेज ए डिफरंट वे. ऑलवेज देअर मस्ट बी ए शॉर्ट ट्रिक. काहीतरी कन्सेप्च्युअल ट्रिक आपल्या डोक्यामध्ये अशा काही फिक्स ठेवून दिलेल्या असाव्यात. त्याला मास्टर ट्रिक्स असं म्हटलं जातं.
कुठल्याही युनिट कन्व्हर्जनमध्ये आपल्याला ती वापरायची आहे. असं जर आपल्या हातामध्ये असेल तर पाठ करत बसण्याची गरज नाही. तुमचा कितीतरी वेळ, कितीतरी वर्किंग त्यामध्ये वाचतं. हे कसं पहा, डिग्रीचे 60 इक्वल भाग केले मिनिट्स. आता डिग्री आणि मिनिटमध्ये मोठा कोण? डिग्री. लहान कोण? मिनिट. बरोबर. आता समजा मला मिनिटमधून कन्व्हर्जन करायचे डिग्रीमध्ये. त्याला मी असं लिहून ठेवणार 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. बेसिक रिलेशन लिहून ठेवायचं. मिनिटला कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं आहे. ही बाजू झाली माझी डिग्रीची, ही बाजू झाली माझी मिनिटची. ओके. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. आता मला मिनिटला डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजे या बाजूला मला 1 ठेवायचं आहे. या बाजूला जर 1 ठेवायचा आहे तर हा 60 इकडे डिवाइड आणावा लागेल. दॅट्स इट. म्हणजे 1/60 डिग्री इक्वल टू काय आला? असं होत असतं. आता जे तुमचं 10⁻³ घ्यायचं का -3 घ्यायचं नका ना डायरेक्ट घेऊ. लिहा आहे बेसिक रिलेशन तर माहिती आहे ना. एक 1 मीटर इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. काय करायचं आहे तुम्हाला? सेंटीमीटरमधून मीटरमध्ये जायचं आहे ना. घ्या ना इकडे याला डिवाइड. मग 1 सेंटीमीटर इक्वल टू 1/10⁻² मीटर. 1/10⁻² म्हणजे 10⁻². तर या उपर तुम्हाला जर डायरेक्टच विचार करायचा आहे या रेस टूच्या सिस्टममध्ये, मोठ्या युनिटला जर लहान युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं असलं तर मल्टिप्लाय होणार. आणि लहानला जर मोठ्यामध्ये कन्व्हर्ट करायचं तर डिवाइड होणार. दॅट्स इट. मोठ्याला जर लहानामध्ये कन्व्हर्ट करायचंय तर मल्टिप्लाय होणार. आणि लहानाला मोठ्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर डिवाइड होणार. दॅट मच सिंपल. हे कुठंही वापरा तुम्ही. डिवाइड होणार म्हणजेच निगेटिव्ह येणार, मल्टिप्लाय होणार म्हणजेच पॉझिटिव्ह येणार. संपलं. कन्सेप्च्युअली लक्षात ठेवलं तर खूप त्रास कमी होतो आपला स्टडीचा. म्हणजे या ठिकाणी 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. मग 1 मिनिट इक्वल टू काय? 1/60 डिग्री. सिमिलरली समजा मला ह्या सेकंडला कन्व्हर्ट करायचंय मिनिटमध्ये, काय होईल? 60 कडे डिवाइड. म्हणजे 1 सेकंड इक्वल टू 1/60 मिनिट. लहानापासून मोठ्याकडे जायचं आहे डिवाइड, मोठ्यामधून लहानाकडे जायचं आहे मल्टिप्लाय. संपलं का? लहानापासून मोठ्याकडे जायचं आहे डिवाइड, सेंटीमीटर टू मीटर जायचं आहे डिवाइड, म्हणजेच इंडेक्स निगेटिव्ह. आणि मोठ्यापासून लहानाकडे जायचं आहे मल्टिप्लाय. ॲज मच ॲज सिम्पल आहे. खूप अवघड कन्सेप्ट नाही आहे त्यामध्ये काही. ओके. आता समजा तुम्हाला जनरल रिलेशन तयार करायचं आहे. हे झालं 1 डिग्रीचा. समजा तुम्हाला सांगितलं x डिग्री याचं कन्व्हर्जन करा मिनिट्समध्ये. काय होईल? इथं गडबड होते. समजा 15 डिग्री आहे, त्याचं कन्व्हर्जन मिनिटमध्ये करायचं आहे.
30 into 60. येस. मग एक्स डिग्रीचं काय होईल? X into 60. X into 60. दॅट्स इट. म्हणजे थोडक्यात काय करणार आपण, हे एक रिलेशन लक्षात ठेवलं 1 डिग्रीचं, उलट सुलट पण जमतं, इकडे इकडे कन्व्हर्जन, ते कळलं. आता एक्स डिग्री पाहिजे आपल्याला. आपल्याकडे रिलेशन कोणाचं आहे? 1 डिग्रीचं. 1 डिग्री तुम्ही पहा, फिजिक्समध्ये ऑब्झर्व केलं असेल, कुठलंही युनिट्स अँड मेजरमेंटच्या टॉपिकमध्ये प्रत्येक ठिकाणी अगोदर 1 युनिट डिफाईन केले गेलेले आहेत. 1 न्यूटन, 1 डाईन, बरोबर आहे. कशासाठी असतं ते? यासाठीच आहे ते. एक बेसिक रिलेशन लक्षात ठेवायचं, त्याच्यावरून सगळ्या थिंग्स डेव्हलप होतात. ते का डिफाईन केले जातात? याच्यासाठी. कन्व्हर्जन्सला तुम्हाला ते युजफुल ठरतात. आता 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आहे. आपल्याला इकडं एक्स डिग्री पाहिजे. एक्स म्हणजे कोणीही असू शकतो, त्याची व्हॅल्यू 15, 10, 20 वगैरे. इकडे जर 1च्या जागी एक्स पाहिजे, तर दोन्ही साईडला एक्सनी मल्टिप्लाय करा. 1 इंटू एक्स म्हणजे एक्स, 60 इंटू एक्स म्हणजे 60x. हे झालं मिनिट, बरोबर. 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद आहे. मग एक्स मिनिट म्हणजे किती? येस, 60 into X second. 60 इंटू एक्स सेकंद. वन मिनिट इज इक्वल टू 1/60 डिग्री आहे. मग एक्स मिनिट म्हणजे किती डिग्री? X upon X upon 60 degree. एक्स अपॉन 60 डिग्री. X upon 60 degree. दोन्ही साईडला फक्त एक्सनी मल्टिप्लाय केलं. याच्यावरून हा डेव्हलप झाला, याच्यावरून हा डेव्हलप झाला. तो कसा करायचा हे लक्षात घ्यायचं. सेम थिंग तुम्हाला इकडे पण यूज करता येते. एक्स सेकंद आहे, त्याला मिनिटमध्ये लिहायचं आहे. काय होईल? X upon 60 minute. एक्स अपॉन 60 मिनिट. म्हणजे यांनाच आपण कन्व्हर्ट केलं जनरलाइज्ड फॉर्ममध्ये. ओके. पण हे फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले म्हणून लक्षात असे ठेवण्यापेक्षा आपण जर प्रोसेस लक्षात ठेवली, डिग्रीमधून मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 60 मल्टिप्लाय करायचं. मिनिटमधून सेकंदमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 60 मल्टिप्लाय करायचं. मिनिटमधून डिग्रीमध्ये यायचं असेल तर 60 डिवाइड करायचं. आणि सेकंदमधून मिनिटमध्ये यायचं असेल तर 60 डिवाइड करायचं. म्हणजे थोडक्यात मोठ्याकडून छोट्याकडे जायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं, छोट्याकडून मोठ्याकडे जायचं असेल तर डिवाइड करायचं. हे 2 वाक्य लक्षात ठेवायचे फक्त. युनिट कन्व्हर्जनचे सगळे प्रॉब्लेम तुमचे कन्फ्युजन्स सॉल्व्ह होऊन जातात. छोट्यापासून मोठ्याकडे जायचं आहे, डिव्हाइड. मोठ्यापासून छोट्याकडे जायचं आहे, मल्टिप्लाय. लिहून ठेवायचे 2 वाक्य असे. गॉट दिस? लक्षात आलं? येस. Yes, sir. सो राईट डाऊन देन. Yes, sir. अगोदर इथपर्यंत लिहून घ्या. अँगल मेजरमेंट सिस्टीम्स. अँगल मेजरमेंट सिस्टीम्स. Number 1, French system.
रेंज सिस्टीम ही तुम्हाला तुमच्या बुकमध्ये वगैरे कुठे दिसणार नाही. In this system, angles are measured in the unit grade. Full stop. One grade is defined as the hundredth part of a right angle. The hundredth part of a right angle. That is इथून इथपर्यंत कंप्लीट करा. As it is. Complete, sir. त्यानंतर नंबर 2, sexagesimal system.
Hexadecimal system. In this system, angles are measured in the unit. Angles are measured in the unit degree. Angles are measured in the unit degree. Full stop. 1 degree is defined as the 90th part of a right angle or 3/60th part of a complete rotation that is हा पोर्शन लिहून घ्या आता. Repeat. 1 degree is defined as 90th part of a right angle or 3/60th part of a complete rotation. 3/60th part of a complete rotation. Complete this. त्यानंतर झालं सर. the relation between smaller units of degree
आर ॲज बिलो एवढंच लिहा फक्त. त्यात ते परत लिहित बसण्याची गरज नाही. 60 पार्टमध्ये डिवाइड केलं की मिनिट म्हणतात, 60 पार्टमध्ये परत डिवाइड केलं की सेकंद म्हणतात वगैरे. हे 4 रिझल्ट पहिले फक्त लिहून द्या.